या एपिसोडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण साजरा करत आहोत एक इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट, माझ्या आईचा 50वा वाढदिवस. आज आपण माझ्या आईला 50 प्रश्न विचारणार आहोत, ज्या 50 प्रश्नांनी तिच्या 50 वर्षाच्या प्रवासाला एक उजवाडा होईल. तर आरामात बसा, एक चहाचा कप घ्या आणि आजचा एपिसोड एन्जॉय करा. तर सुरू करूया पहिल्या भागापासून, ज्याचं नाव आहे बालपणीच्या आठवणी. तर बालपणीच्या आठवणीमधून पहिला प्रश्न आहे, बालपणीची अशी कोणती आठवण आहे जी सगळ्यात जास्त हसवते? बालपणीची आठवण जी अजूनही हसवते. आनंद काका आहेत आपल्या. मी लहानपणी 4-5 वर्षाची असेल, ते आमच्या घरीच राहायचे तेव्हा. आणि ते कुठे बाहेर निघालेले होते. असं जातानाच असं दरवाजाच्या बाजूला एक आरसा होता, तिथे ते असं भांग करत होते, गाणं म्हणत होते. मी कशाला आरशात पाहू ग, मी तर माझ्या रूपाची राणी ग. हे गाणं तेव्हा खूप ट्रेंडिंगमध्ये असेल. आणि काका माहिती आहे आपल्याला, ते भांग करत होते आणि मला त्यांना पाहून खूप हसू आलं होतं. मग नंतर जेव्हा मला काका दिसत होते तर मी त्यांना तेच चिडवत होते, मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला आरशात पाहू ग. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, काका ऐकत होते. मग मी त्यांना घरी बाहेर कुठे तेच चिडवत होते. तर मग एकदा त्यांनी पाहिलं दणकर एक लावून दिली होती. तर ही गोष्ट आठवली की मला अजूनही खूप हसू येते. कारण काका तसे सहजासहजी रागवत नाहीत कोणाला, पण सहनशक्तीचा अंतच झाला असं त्यांनी एक लावून दिली होती. तर मला ही गोष्ट आठवली की अजूनही हसू येते. ठीक आहे. लहानपणी केलेली सगळ्यात खोडकर गोष्ट कोणती? खोडकर, तशी मी शांतच होते. आम्ही चौघे बहीण भाऊ तसे शांत होतो, खोडकर बिडकर नव्हतो. तरी पण आमच्या शेजारी ते गुजराती कुटुंब राहायचं, श्रॉफ सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या 3 मुली होत्या. तर मोठी जी होती रचना, तिला असं फिल्म स्टार लोकांना पत्र लिहायची सवय होती. तर ती कधी गोविंदा, कधी अनिल कपूर, कधी अमिताभ बच्चन यांना नेहमी पत्र टाकत राहायची. त्याच्यामध्ये ॲड्रेस यायचे मॅगझिनमध्ये वगैरे, तर ती त्याच्यात टाकत राहायची. आन्सर तिला कधी आलं नसेल, मला माहीत होतं ती टाकत राहायची म्हणून. तर तिने एकदा सलमान खानला, नवीन चालला होता सलमान खान, मैंने प्यार किया पिक्चर आला होता तेव्हा, तर तिने मग सलमान खानला एक पत्र लिहिलं होतं. मला माहीत होतं तिने लिहिलं आहे म्हणून. तर तेव्हा एक 50 पैशाचं ग्रीटिंग मिळायचं, एवढं असं पोस्टकार्ड साईजचं. आणि ते आम्ही जमा करायचो आपापल्या आवडते हिरो हिरोईनचं तेव्हा. तर त्याच्यामधला मी एक छान असा सलमान खानचा फोटो घेतला आणि एक प्लेन पेपरवर एक लेटर लिहिलं, जसं काही सलमान खानच तिला लिहित आहे म्हणून. आणि तिला सांगितलं की तुझं पत्र पाहून छान वाटलं, कधी मुंबईला आले तर आमच्या घरी या वगैरे वगैरे, असं सगळं पत्र लिहिलं. आणि पोस्ट करून, पोस्ट नाही केलं, एनव्हलपमध्ये बंद करून असं दुपारी लक्ष नसताना तिच्या दारातून आतमध्ये टाकून दिलं. तिला ते दिसलं आणि ती आनंदाने घेऊन आमच्याच घरी आली दाखवायला, निशा पहा मला पत्र आलं सलमान खानचं. मग आम्ही दिलं, तिच्या मनाचं समाधान वगैरे 2-3 दिवस जाऊ दिले. आणि त्या पत्राच्या मागे मी बारीक अक्षरात एक एप्रिल फुल लिहून ठेवलं होतं. मग मी तिला ते दाखवलं, अगं म्हटलं हेच मी तुला दिलेलं होतं. बिचारीला वाईट वाटलं. ते ही एक असा खोडकरपणा आहे थोडासा. पण काही दिवसांनी तिला नंतर मग जुही चावलाचं खरोखरच लेटर आलं होतं. तुमच्या लहानपणीचा सर्वाधिक प्रभाव टाकला अशी कोणती गोष्ट किंवा व्यक्ती आहे? गोष्ट, व्यक्ती नाही, सर्वाधिक प्रभाव टाकणारी पुस्तकं आहेत. लहानपणापासून पुस्तकांचाच खूप प्रभाव राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तकच वाचायची मी, त्यामुळे पुस्तकांचा खूप प्रभाव होता. लहानपणी साजरा केलेला किंवा आवडणारा सण कोणता? लहानपणी आवडता सण रक्षाबंधन होता. रक्षाबंधनलाच आम्ही चौघंजणं, अमित, राजू, संदीप हे सगळे आमच्याकडे यायचे किंवा आम्ही कधी त्यांच्याकडे जायचो आणि एकत्रितपणे रक्षाबंधन साजरा व्हायचा. दिवसभर गप्पा गोष्टी, छान दिवस जायचा, मजा यायची. तर या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत राहायचो. तर आवडता क्षण रक्षाबंधनच होता लहानपणापासून. तुमच्या लहानपणीची अशी कोणती गोष्ट आहे जी आजच्या पिढीला समजणार नाही? आमच्या लहानपणीची गोष्ट किंवा आताच्या पिढीने जी गोष्ट मिस केली आहे ती म्हणजे पत्रलेखनाची. आम्ही आमचं लहानपण पत्रलेखनात पाहिलेलं आहे.
आमच्या घरी मामाच्या, मावशीची, काकांची पत्री यायची. आमची आई पण सगळ्यांना लिहायची आणि ते पोस्टकार्ड आणण्याचं आणि एन्व्हलप, ते एक अंतर्देशीय यायचं, एक आपलं एन्व्हलप असायचं, एक पोस्टकार्ड ठेवायचं. तर त्याच्यावर लिहून ते पोस्ट करायचं, हे आमच्याकडे काम राहायचं. लिहून आई द्यायची. तर आई ते सकाळी 5 वाजता उठून वगैरे लिहायची आणि पहिल्या गाडीने लवकर मिळालं पाहिजे म्हणून आम्ही 6 वाजता शाळेत जायच्या आधीच पोस्ट करून यायचो ते. तर कोणाचं तरी पत्र आल्यावर त्याच्यातून एक वेगळाच आपुलकीचा असा काय म्हणते त्याला, एक बॉन्डिंग राहायचं ते. तर छान वाटायचं, आनंद व्हायचा. आणि रक्षाबंधनाच्या राख्याही त्याच्यातूनच जायच्या. संक्रांतीला आम्ही तिळगुळ पण पोस्टानेच पाठवायचो. छान छोट्याशा ह्याच्यात लिफाफ्यामध्ये, इतकुशा पाऊचमध्ये तिळगुळ यायचं. मावशीकडलं आमच्याकडे, आमच्याकडलं मावशीकडे. ज्याच्या आधी पहिल्यांदा एन्व्हलप लागन तो फाडून तो पहिलेच खाऊनही घ्यायचा. तर ती एक वेगळी गंमत होती पत्रलेखनाची, जी आजच्या पिढीने मिस केली आहे असं मला वाटतं. तर आता आहे आपला भाग 2, तरुणपणीतील किस्से. तर 6वा प्रश्न आहे, तरुणपणीचे हक्काचे ठिकाण कोणते होते? हक्काचं ठिकाण घरच होतं. पॉली असल्यामुळे कॉलेज लवकरच संपलं. जॉब होता छोटासा, पण हक्काचं ठिकाण असं घरच होतं. घराच्या आजूबाजूचा आमचं झाडं लावलेला परिसर, घरातले सर्व मंडळी नेहमी बसता उठता चर्चा, अमित, राजू, संदीपचं, शिंदूमावशीचं येणं जाणं, आणि मैत्रिणी अधूनमधून. माझ्याच घरी सगळ्या मैत्रिणी यायच्या, कारण बाबा शक्यतोवर बाहेरगावी राहायचे. तर सगळ्यांना पण घरी खूप मोकळं वाटायचं. त्याच्यामुळे हक्काचं ठिकाण घरच होतं नेहमी. शाळा किंवा कॉलेज बुडवण्याचा काही किस्सा सांगा. तेव्हा ना एक सिनेमाचं एक भयंकर वेड होतं. म्हणजे मनोरंजनाचं तेवढंच साधन होतं. सिनेमासाठी तेजा पिक्चर लागला होता. गर्दी खूप होती. कोणीतरी पहिले जाऊन तिकीट काढायचे होते. तर शाळेतून सुट्टी मागायची होती. तर शाळेतून सुट्टी मागण्यासाठी आईकडनंच लेटर लिहून घेतलं होतं की माझ्या मुलीला सुट्टी देण्यात यावी, आम्हाला अर्जंट बाहेरगावी जायचं आहे म्हणून. आणि सुट्टी घेतली आणि दोघीजणी तेजा पिक्चरचा तिकीट काढायला गेलो. आणि बाकी मुली, शनिवारचा दिवस होता, शाळा संपल्यावर बाकीजणी आल्या. अशा 1-2 प्रसंगच आहे शाळा बुडवण्याचे, नाही तर नाही बुडवली कधी. तुमच्या तरुणपणीतील वेड लावणारा ट्रेंड कोणता? वेड लावणारा ट्रेंड तेव्हा गाणी ऐकायची, वेगवेगळ्या सिनेमाची गाणी. गुलशन कुमार टी सिरीज खूप हिट होतं तेव्हा. लाल दुपट्टा, मलमल का, बेटा, फुलोर काटे, आणि नंतर मग कयामत से कयामत तक गाणी, मैंने प्यार किया. गाणी ऐकण्याचा जबरदस्त ट्रेंड होता. आमची एक घरातल्या 4 बहीण भावाची, नाजूदादाची मिळून एक भिसी पण होती. आम्ही 10-10 रुपये टाकायचो. 50 रुपये गोळा झाले की आम्ही एकाच्या नावाची चिठ्ठी काढायचो, आणि ज्याच्या नावाने ती लागेल तर मग आम्ही त्याची एक कॅसेट घ्यायची, त्याच्यामध्ये गाणे टेप करून आणायचे. पण ज्याचं नाव लागेल त्याच्या आवडीचं, ज्याचा नंबर लागेल त्याचा, आणि त्यांनी चहा करून पाजायचा. असं ते आमचं एक छोटीशी भिसी होती. तर गाण्याचा ट्रेंड तेव्हा खूप होता. गाण्याचा एक जबरदस्त वेळ होता, गाणे ऐकण्याचं. तुम्ही नियम तोडणारे होतात का नियम पाळणारे? नियम पाळणारेच होतो. क्वचित अपवाद, एखादा एकट-दुकट तोडला तर. जर पुन्हा तरुणपण जगायची संधी मिळाली तर काय वेगळं कराल? तेव्हा राहून गेलेली एक गोष्ट आहे, यवतमाळहून कळंबला पायी जायचं होतं. तर ते थोडंसं जमलं नाही तेव्हा. आणि कशासाठी? असंच तर पण एक ट्रेंड होता की यवतमाळहून कळंबला पायी जायचं आणि दर्शन घ्यायचं. सकाळी 4 वाजता उठायचं, चतुर्थीला पायी जायचं. असं करायचं होतं, पण तेव्हा राहून गेलं. जर पुन्हा तरुण होता आलं तर करता येईल, आता तर नाही चालता येत एवढं. आता आहे आपला भाग 3, जीवनातील शिकवण. तर तुझं आयुष्याचं ब्रीद वाक्य काय आहे? आयुष्याचं ब्रीद वाक्य वप्पू काळेंचं एक वाक्य आहे, मी जे नेहमी लक्षात ठेवते. इट जस्ट हॅपन, असं मनाला समजवायचं आणि समोर चालायला लागायचं.
थांबायचं नाही. जी घटना घडली असेल, कितीही नॉर्मल असो, कितीही मनाला दुखवणारी असो, बस असं मनाला समजवायचं, इट जस्ट हॅपन, आणि पुढच्या क्षणी कामाला लागायचं. मला असं वाटतं असं जो वागतो तो जास्तीत जास्त जगतो. तर माझं हे ब्रीद वाक्य आहे. आणि कठीण प्रसंगाला कसं समोर जायचं? कठीण प्रसंगाला हसतच समोर जायचं. इतके कठीण प्रसंग बघितलेले आहे की आता ते कठीण वाटत नाहीत. बस हसत समोर जायचं. काय काय त्यातून घेत आलेलो आहोत ते घ्यायचं आणि त्याच अनुभवातून समोर जायचं. आता कठीण प्रसंग तेवढे कठीण वाटत नाही. निघालो आता त्याच्यातून. जर जगाला काही शिकवायचं असेल तर कोणती शिकवण शिकवा? जगाला शिकवण्या इतकं अजून मी मोठी झालेली नाही, पण जगाला सर्वसाधारण लोकांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, शिकवण नाही, की लोक जे एका व्यक्तीला गुरु मानतात ना, ते माझ्या मनाला थोडंसं पटत नाही. की कुठला एक व्यक्ती इतका परिपूर्ण राहूच शकत नाही की ज्याला आपण सर्वार्थाने गुरु म्हणावं, की त्याच्याजवळ आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असावं. मला प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरु सापडतो. मग तो लहानसाही व्यक्ती असला तरी त्याच्यातून काहीतरी घ्यावंसं वाटतं. मोठ्यांजवळ तर काही ना काही नेहमीच शिकण्यासारखं असतं. म्हणून मी एका माणसाला गुरु मानून त्याला सर्वार्थाने आपलं सगळं असं गुरु म्हणायचं आणि त्याच्यात जो बा आपलं सगळं आपल्याला पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्याच्याजवळ असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून जग जे कुठल्याही भोंदू लोकांच्या मागे लागतं, त्यांना गुरु मानतं आणि मग तेच आमचं सगळं आहे तसं मानतं, तर ते मानत नाही आणि ते लोकांनी पण मानू नये असं मला वाटतं. आणि तरुण पिढीला जर काही संदेश द्यायचा असेल तर तो कोणता? तरुण पिढीला, आजची तरुण पिढी तशी सर्वार्थाने अगदी परिपूर्ण आहे. स्वतःला काय योग्य अयोग्य त्यांना त्यांचं नक्कीच कळतं. तरी पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येकाने स्वतःची कंपनी एन्जॉय केली पाहिजे. म्हणजे मी इथे एकटं कसं जाऊ, तिथे मी एकटं कसं जाऊ, असं नाही वाटलं पाहिजे. सिनेमा पाहण्यापासून, हॉटेलिंग करण्यापासून तर पाणीपुरी खाण्यापर्यंत सगळीकडे जो माणूस एकटा जाऊ शकतो, एकटा प्रवास करू शकतो, तो जीवनात काही साध्य करू शकतो. माणसाला जर स्वतःची कंपनी एन्जॉय करता आली ना, तर बरंच काही माणूस साध्य करू शकतो. बरंच काही नाही, सर्व काही साध्य करू शकतो. आणि तुमचं एक मत जे पूर्वी वेगळं होतं आणि आता वेगळं आहे? एकमत म्हणजे पूर्वी असं मला वाटायचं की मी हे पण करू शकते, मी ते पण करू शकते, मी तेही केलं पाहिजे, मी ऑफिसही करू शकते, मी घरचंही पाहू शकते, मी पोरांनाही पाहू शकते आणि मला अजून काही माझ्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी मी करू शकते, मी छंदही जोपासू शकते. एवढं सगळं मला खूप वाटायचं आणि सगळं करण्याची माझी धडपड राहायची की मी यालाही सॅटिस्फाय करू शकते, घरच्यांनाही करू शकते, ऑफिसमध्ये करू शकते, सगळीकडे करू शकते. पण हळूहळू आता हे समजायला लागलं की हे शक्य नाही आहे. म्हणून मला आता सुपर मॉम व्हायचं नाही आहे. मला आता स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. जेवढं मला झेपते मला तेवढंच करायचं आहे. म्हणून ते पहिलेचं माझं मत आता मी बदललेलं आहे की बा मला सगळंच करायचं आहे. म्हणून आता मला जेवढं झेपेल तेवढं शांततेने मला करायचं आहे. भाग 4 आहे आपला रॅपिड फायर गेम. तर रॅपिड फायरमध्ये पहिला प्रश्न आहे, अर्ली रायझर्स और नाईट आउल्स, म्हणजे सकाळी जागणारी माणसं की रात्री जागणारी? रात्री जागणारी. सकाळी नाही उठणं होत आपल्याकडून. डोंगर की समुद्र किनारा, बीचेस और माउंटेन्स? डोंगर. चढणं हो का नाही हो? स्वप्नातलं डिनर गेस्ट कोण, जिवंत किंवा मृत? बाबा. नक्कीच. असा खाद्यपदार्थ जो तुम्ही रोज खाल्ला तरी कंटाळा येणार नाही? सध्या जी मिळते ना तुरीच्या दाण्याची आमटी, ती खूप आवडते. रोजच खाल्ल्या जाते आणि रोज असली तरी चालते. पाणीपुरी रोज चालू शकते. आयुष्यातला असा एक दिवस जो तुम्हाला पुन्हा जगायला आवडेल? पुन्हा जगायला आवडेल जो 10वीचा रिझल्ट लागला होता ना, तो दिवस पुन्हा आला तरी चालेल. मजा आली त्या दिवशी. फॅशनचा असा ट्रेंड जो पुन्हा यायला नको? खूप फिट्ट कपडे असलेला जो एक ट्रेंड होता तो, आणि खूप ढिले कपडे असलेला एक जो ट्रेंड होता तो, ते नको परत यायला. आता जे आहे ते ठीक आहे. आणि भाग 5 हा थोडा एक रोल रिव्हर्स आहे
या सेगमेंटमध्ये आई मला प्रश्न विचारेल आणि मी त्याची उत्तरे देईल. दिसतं का नाही? आईला आवडणारा गोड पदार्थ कोणता? रसमलाई किंवा कुल्फी. कुल्फी. आईला लपून पाहायला कोणता सिनेमा आवडतो? आई असे मोठे सिनेमे पाहत नाही, सहसा 3 तासाचे शॉर्ट फिल्म्स जास्त बघते. पण मला लहानपणी आईनी असं खूपदा पाहिलेला एक सिनेमा तो जब वी मेट असा आठवतंय. आईची नेहमीची म्हण किंवा वाक्य काय आहे? काय म्हणते आई नेहमी नेहमी? नेहमी नेहमी म्हणत असेल तर लक्षातच असेल ना. असं काही सिग्निफिकंट नाही आहे काही. नाही, असं काही आठवत नाही मला. मी म्हणणार उठणं गदड्या, लवकर सकाळ झाली ना उठणं. झोपायचं असेल तर हॉस्टेलवरच राहत जा, घरी कशाला येते, उठ लवकर. नेक्स्ट. आईचं लपलेलं कौशल्य कोणतं आहे? काय आहे? लपलेलं कौशल्य बरेच आहे. लिखाण एक आहे जे सुटल्यासारखं झालं आहे. आईला रांगोळी छान काढता येते, जे तिने बऱ्याच वर्षापासून काढलेली नाही आहे. लिखाण आणि रांगोळी. आईचं स्वप्नातलं प्रवास ठिकाण कोणतं आहे? कोकण. काशी बनारस. ओके. हां, तिथं जायचं आहे का? भाग 6, करिअर आणि लग्नाची कथा. तर यातला पहिला प्रश्न आहे, कामात मिळालेली सगळ्यात चांगली प्रशंसा कोणती होती? सगळ्यात चांगली प्रशंसा काम झाल्यानंतर, म्हणजे माझं काम आहे प्लॅनिंग बनवायचं. तर मोठ्या जागेत आणि मोठं प्लॅनिंग मला वाटते मोठे आर्किटेक्ट लोक वगैरे करतातच. आपल्याकडे मोठंही काम असतं, पण तरी पण छोट्या जागेमध्ये जे लोकांकडे ॲव्हेलेबल जागा आहे छोटी, त्याच्यामध्ये त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग बसून द्यायचं, जे त्यांना परवडेबल पण असलं पाहिजे आणि ज्याच्यामध्ये त्यांचं सगळं जे ड्रीम आहे त्यांचं ते कंप्लीट होऊ शकलं पाहिजे. तर असं झाल्यावर प्लॅनिंग त्यांनी दिल्यावर असं त्यांच्या जागेत आपण बरोबर ते परफेक्ट बसून दिल्यावर जो त्यांना आनंद होतो आणि ते सांगतात, अरे आम्ही तर कल्पनाच नव्हती केली की हे असंही होऊ शकते म्हणून. आणि त्या लोकांचं जे समाधान आपल्याला पाहायला मिळतं, तर मला असं वाटतं की ती सगळ्यात मोठी प्रशंसा आहे म्हणून. मोठ्या क्लायंटची नाही, छोट्या छोट्या लोकांना जे आपण समाधान देऊ शकतो ना, आणि त्याच्यानंतर जे त्यांना ते लोक जी प्रशंसा करतात ती छान वाटते. जर तुम्हाला टेड टॉक द्यायचा असेल तर तो कोणत्या विषयावर असेल? टेड टॉकसाठी माझा जो विषय म्हणजे रिलेशनशिप मेंटेन करायची. आई मुलीचं नातं असो, आई मुलाचं नातं असो, की सासू सुनेचं नातं असो, की नणंद भावजेचं नातं असो, की बहीण भावाचं नातं असो, बहिणी बहिणींचं नातं असो, या प्रत्येक विषयावर आपल्याजवळ खूप मटेरियल अवेलेबल आहे. तर याच्यावर मी खूप मोठा टेड टॉक देऊ शकते. कामातील असा क्षण ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतो? कामाविषयीचाही तोच आता जे सांगितलं मी ते, की समोरच्या क्लायंटला त्याचं ड्रीम पूर्ण करण्यामध्ये, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्याचं स्वप्न त्याच्या मनाजोगतं पूर्ण करण्यामध्ये जो काही समाधान मिळते तोच सगळ्यात मोठं समाधान असं मला वाटते. आणि यानंतरचा प्रश्न आहे, लग्नासाठी तुम्ही पहिल्यांदा कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं? लग्नासाठी सगळ्यात पहिले म्हणजे जे आईवडिलांना आवडलं, जे त्यांनी आपल्यासाठी निवडलं, बस त्यांनी जे निवडलं त्यातच आपण समाधान मानलं, पदरी पडलं, पवित्र झालं. आणि तुमचं लग्न जमवण्याची कथा काय आहे? लग्न जमवण्याची कथा एक थोडासा वेगळा प्रकार आहे. बकाणेकडले लोक आदल्या वर्षी आले होते. पसंती देऊन गेले होते जवळजवळ, पण काही कारणास्तव त्या वर्षी लग्न फायनल नाही करता आलं. मग तर प्रपोजल तसंच राहिलं वर्षभर. आम्ही कुठे नाही गेलो, तेही कुठे नाही गेले. नेक्स्ट इयर पुन्हा लग्न जुळण्याचे योग आले
आणि लग्न जुळून पण गेलं. पण पाहायला आलेला मुलगा मला आठवतच नव्हता ना, त्यांना मी आठवत होती. लग्न जुळूनही गेलेलं होतं आमचं, वर्षभरापूर्वीच पाहणी झालेली होती. पण जेव्हा लग्न यावर्षी जुळलं तेव्हा आपला होणारा नवरा नेमका कोण आहे, कसा आहे, काहीच आठवत नव्हतं आणि त्यांना पण आठवत नव्हतं. तर ही थोडीशी एक मजेशीर घटना आहे. मग नंतर पाहिल्यावर मग झालं जेवायचं ते. भाग 7, आवडीनिवडी. तर कुटुंबासोबत सगळ्यात आवडता क्षण कोणता? कुटुंबासोबत घालवायला क्षण नाही, रविवार. एकच दिवस मिळतो रविवारी. तर रविवारी सगळ्या कुटुंबासोबत केलेलं जेवण, बागेमध्ये केलेले बागकाम, झाडं लावायचं किंवा काही रिपोर्टिंग करायचं वगैरे, ते सगळे मिळून बगीचात काम करतो आपण. आणि मग सगळे मिळून जेवण करायचं आणि जेवणमधून मग जेवण झालं की पांघरुणात बसून इकडल्या तिकडल्या चुगल्या करायच्या. सगळ्यात मजेशीर गोष्ट. मृदुला किंवा मला पहिल्यांदा पाहिल्यावर मनात आलेला विचार कोणता? आपलं बाळ आपण जेव्हा पहिल्यांदा पाहतो तेव्हा एक वेगळंच समाधान आपल्याला मिळतं. ते विले हातपाय, ते छोटंसं चेहरा, छोटासा, आणि ते म्हणजे सांगता नाही येत, इतकं मस्त ते समाधान असतं आणि एक वेगळाच अनुभव असतो. ऋदूला पाहिलं तेव्हा सगळ्यात पहिले ऋदूच्या चेहऱ्यावर ऋदूचे असे डोळे दिसत होते. आणि ते डोळे खूप बोलके आहे असं वाटत होतं. असं खूप वेगळं समाधान राहतं. नेमक्या शब्दात त्याचं वर्णन नाही करता येणार. तुमचा आवडता काल्पनिक पात्र कोणता आणि कोण? काल्पनिक पात्र म्हणजे सिनेमामध्ये आपण बघतो तो हिरो काल्पनिकच असतो. असं नेमका तर नाही सांगता येणार. नवीन जुना कोणता? आत्ता नवीन सिनेमा पाहिला मी, लकी भास्कर. तो आवडला, लकी भास्कर. हो. तसे तर खूप सारे आहेत पण आता मला नेमकं नाही आठवत आहे. तर रिसेंटमधला एक सांगितलं मी. आवडता सण किंवा परंपरा कोणती? हां, आणि काल्पनिक बरं जाऊ दे, काढून सांग ना. टाकशील. हां, आवडता सण मला पुन्हा रक्षाबंधनच आवडतो. आणि तसा गणेश उत्सव पण मला आवडतो. 10 दिवस छान वातावरण राहतं मस्त. सकाळ संध्याकाळ आरती करा, मोदक करा, 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करा. गणेश उत्सव खूप आवडतो. असा TV शो किंवा सिनेमा जो तुम्हाला गुपचूप पाहायला आवडेल? TV शो, सिनेमा, कथा. हो, कथा गुपचूप कशाला पाहिलं, मला तशीच आवडते. मी सगळ्यांना सांगते मला कथा आवडते, कथा आवडते, कथा आवडते. आणि सिनेमा पण गुपचूप कशाला पाहायचा, आवडतो मला. अमिताभ बच्चनच्या शराबी आणि आत्ता एवढ्यात पाहिलेला आयुष्यमान खुरानाचा बरेली की बर्फी, हे माझी आवडती पिक्चर आहे. तर किती वेळा पाहते मी इथे. आणि कथाचे अजूनही मी रिपीट टेलिकास्ट पाहतच राहते. तर या भागाचं नाव आहे चिंतन आणि वारसा. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आणि त्या पुस्तकाच्या लेखकाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? माझे आवडते लेखकच वपू काळे आहे आणि वपू काळेचं प्रत्येक पुस्तक मला आवडतं. न जाणो जीवनातले कितीतरी अनुभव त्यांनी असे खूप साधेपणाने मांडलेले आहेत आणि अतिशय खरे वाटतील असे आहेत, मार्मिक आहेत. जीवनाचं सगळं तत्त्वज्ञानच त्यांनी असं रेग्युलर जीवनातून कसं मांडता येईल तसं मांडलेलं आहे. मनाला पटतं. म्हणून वपू काळेचं प्रत्येक पुस्तक मला आवडतं. मग त्यांचं पार्टनर कादंबरी असो की एकूण एक पुस्तक मी त्यांचं वाचलेलं आहे आणि मला त्यांची पूर्ण लिखाणशैली खूप आवडते.
आज तुम्ही सगळ्यात जास्त कशाबद्दल आभारी आहात? आभारी देवाने दिलेलं हे जे शरीर आहे ते धडधाकट आहे. ना कुठलं आपल्याला अपंगत्व आहे, ना कुठला आजार आहे. अजूनपर्यंत तरी आपण अगदी चांगलं जगतो आहे. आपल्याला मिळालेली जी मुलं आहेत ती पण धडधाकट आहेत, समजदार आहेत, आपल्याला समजून घेतात. आणि मला मिळालेल्या ज्या सासूबाई आहेत माझ्या, त्या पण मला समजून घेतात आणि त्याच्यामुळे मी हे सगळं सहजपणे करू शकते. या गोष्टीबद्दल मी खूप आभारी आहे. तुमच्या मुलांना कायम लक्षात ठेवा असं कोणतं मूल्य तुम्ही त्यांना सांगाल? मुलांनी नेहमी आपलं काम प्रामाणिकपणे करत राहावं. जेही काही आपलं काम असेल ते प्रामाणिकपणे करत राहा. ठीक आहे, कधी यश मिळतं, कधी नाही मिळत, पण आपण आपल्या कामाच्या प्रती 100% प्रामाणिक असलो की ते आपल्याला कधी ना कधी, कुठे ना कुठे नक्कीच कामी येईल. म्हणून आणि कुठलाही शॉर्टकट नका घेऊ. त्याच्यासाठी जे तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे ते करावेच लागणार आहेत आणि त्याचं तुम्हाला निश्चितच फळ कुठे ना कुठे मिळेल. तर प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि कधीही काय म्हणते त्याला, चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका, असं मला नेहमी मुलांना सांगावं वाटतं. तुम्ही तुमच्या आयुष्याचा कसा वारसा मागे ठेवू इच्छिता? आयुष्याचा वारसा की मी जे सगळे नातेसंबंध जोपासलेले आहेत, न कुणाशी भांडण करता किंवा सतत किचकिच कासकास न करता, की सगळ्यांशी असं एक छान नातं नेहमी मुलांनी जोपासावं. आणि नातं जोपासण्याचा हा जो वारसा आहे हाच माझ्या मुलांनी समोर चालवावा. प्रत्येकासोबत त्यांचं एक असं वेगळं अटॅचमेंट असलं पाहिजे असं मला वाटते. आणि हाच वारसा माझ्या मुलांनी समोर चालवावा असं मला वाटतं. भविष्यातील तुमच्या नातवंडांना काही सांगायचं असेल तर ते काय असेल? नातवंडांना म्हणजे जे मी नाही करू शकली, जे माझी मुलं नाही करू शकले, तर ते माझ्या नातवंडांनी करायला पाहिजे. तसं मी काय? कधी कुठला खेळ नाही खेळू शकले, माझी मुलं पण त्या भानगडीत नाही पडले. पण त्यानंतरच्या पिढीने नक्कीच खेळाशी काहीतरी अटॅचमेंट त्यांचं असलं पाहिजे. कुठला तरी एक खेळ त्यांनी खेळला पाहिजे. त्या खेळामुळे आपलं सगळं फ्रस्ट्रेशन निघून जातं. एक खिलाडू वृत्ती माणसामध्ये येते. आणि ठीक आहे. तर म्हणून खेळाची त्यांच्याशी नातं असलं पाहिजे असं मला वाटतं. तर या भागाचं नाव आहे भविष्याची स्वप्न. तर तुझं जे रुटीन आहे, सकाळी उठणे, घरचे कामं करणे, ऑफिसला जाणे, एक टिपिकल 11 to 7 जॉब करणे, घरी परत येऊन संध्याकाळचा स्वयंपाक करणे, मग परत घरचे कामं करणे. सो इट इज अ मिक्स ऑफ हाऊसहोल्ड वर्क प्लस ऑफिस वर्क. सो या रुटीनमध्ये एनर्जी कशी मेंटेन करायची किंवा एनर्जीची इन्स्पिरेशन काय आहे? एनर्जी ही जी हे सगळं करण्याची एनर्जी मला मिळालेली आहे ती तो वारसा मला माझ्या आईकडून आणि माझ्या मावशांकडून मिळालेला आहे. मी माझ्या आईला सतत सकाळी 4 वाजतापासून उठलेलं एकसारखं रात्री 12 वाजेपर्यंत काम करत बघितलेलं. भरायती खूप असं धावत नसेल करत, पण एका रिदममध्ये पूर्ण वेळ काम करत राहते. मी माझ्या सिंधू मावशीला सतत काम करताना बघितलेलं आहे एकसारखं, की ती पण असं वर्किंग लाईफ आणि हाऊसवाईफचं दोन्ही बॅलन्स करायची. तर सगळं काही करण्याची आणि तरीही उत्साही असण्याची प्रेरणा मला तिच्याकडून मिळालेली आहे. माझी ज्योती मावशी, जिला प्रत्येक गोष्टीची आवड आहे आणि काही शारीरिक व्याधी असून, काही अडचणी असून तरीसुद्धा ती जो आपला उत्साह टिकून ठेवते आणि सगळ्या गोष्टी करत असते. तर हा जो एनर्जीचा जो सोर्स आहे तो माझी आई, माझ्या मावशी आहेत. ठीक आहे. पुढच्या टप्प्यात कोणता छंद जोपासायचा आहे? छंद नवीन नाही जोपासायचा आहे, जो आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे पूर्ण नाही होऊ शकत आहे.
तो म्हणजे काही बरेचसे काही पुस्तकं वाचायचे राहिले ते वाचायचे आहे आणि गार्डनिंग आपलं कंटिन्यू ठेवायचं आहे. तुमच्या स्वप्नाच्या यादीतील एक काम कोणतं आहे बकेट लिस्टमधलं? 4 व्हीलर शिकायची राहिली. पाहू. अमर्यादित संसाधनं असली तर पहिल्यांदा काय कराल? मर्यादित संसाधनं म्हणजे अनलिमिटेड फॅसिलिटी. जसं असलं तर एक संपूर्ण जगाला एक चक्कर मारून येईन प्लेननी. सगळ्या जगाचा एक टूर करून येईन. तुमचा 60वा वाढदिवस कसा साजरा करायचा आहे? हा प्रश्न नव्हता घ्यायचा. आता घेतला तर सांगतो. 60वा वाढदिवस बघूया. सगळ्या दृष्टीने, तब्येतीने आणि बाकी सगळ्या गोष्टींनी माणूस जर चांगलं धडधाकट सुस्थितीत राहिला तर बघूया. भरपूर सारी झाडं लावूया. ठीक आहे. तर या भागाचं नाव आहे तुमचं मत काय. तर यातला पहिला प्रश्न आहे, तुम्हाला भूतकाळात प्रवास करायला आवडेल की भविष्यात? भूतकाळातून एक चक्कर मारून भविष्यात जायला आवडेल. ठीक आहे. अमर्यादित पुस्तक पाहिजे की सिनेमा? अमर्यादित पुस्तकं. रोज स्वयंपाक करायला आवडेल की स्वयंपाक न करणं? नाही, रोज स्वयंपाक करायला आवडेल पण माझ्या मनाचा. ओके. लॉटरी जिंकायची आहे की परफेक्ट नोकरी मिळवायची आहे? नोकरी करून झाली आहे, आता लॉटरी लागलीत मजा येईल. ठीक आहे. आणि 50 छोटे छोटे सेलिब्रेशन्स हवेत की एक मोठा सेलिब्रेशन? 50 छोटे छोटे पाहिजे. छोट्या छोट्या क्षणातच आनंद शोधावा माणसाने. 50व्या वर्षात पदार्पण करताना खूप भारी वाटतं. पहिले खूप असं वाटायचं की कोणी 50 वर्षाचं झालं म्हणजे खूप मोठं झालं बा. आज तो टप्पा आपणही पार पडतो आहे. म्हणजे आपणही खूप मोठं झालेलं आहोत असं वाटतं. म्हणजे त्या स्टेजला येऊन पोचला आहे. माहिती नाही आतून वाटतं की नाही वाटत तर. पण झाली आता 50शी आली. बरेचसे कर्तव्य पूर्ण नाही झाली पण पूर्णत्वाच्या जवळजवळ येऊन आलेली आहेत. जीवनातल्या अनेक कडू गोड गोष्टींचे अनुभव घेऊन आता थोडंसं परिपक्व झाल्यासारखं वाटतं. सगळ्या गोष्टींकडे एका तटस्थतेने बघता येतं. कळतं नेमकं की कुठल्या गोष्टींची हाव केली पाहिजे, कोणत्या गोष्टींची नाही केली पाहिजे, कुठल्या गोष्टींच्या मागे लागायचं आहे, कोणत्या गोष्टींच्या नाही मागायचं आहे. कोणती गोष्ट नाही केली तरी जमून जाते. उगाचीच अपेक्षा करण्याची गरज नाही आहे. आणि नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे बरंचसं आता समजायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे एक काय म्हणते त्याला अशी वेगळीशी शांतता आयुष्यामध्ये आलेली आहे. कोणाशी वाद नाही घालावसा वाटत. ठीक आहे, तुझं बरोबर तर बरोबर बा. मला माहिती आहे वाद घालून काही होणार नसते. जी परिस्थिती आहे ती तशीच राहणार असते, ती बदलणार नसते. आणि हा एक अनुभव स्वतःलाच यायला लागतो. कुठेतरी जी सगळ्या गोष्टी करण्याची जी माणसाची एक धडपड असते ना, आणि सगळ्या करूनही सगळ्या काही सक्सेस होत नसतात. काही होतात, काही नाही होत. त्याच्यामुळे उगाचीच हाव न करण्यात जे अर्थ आहे, जे योग्य आहे त्याच गोष्टीच्या मागे लागायचं, ही समज हळूहळू आलेली आहे. आणि ह्या समजेसोबतच आता थोडंसं शांततेने जगावंसं वाटतं आणि शांततेने जीवनाकडे बघावंसं वाटतं. ना कोणाशी वाद घालावसा वाटत, ना कोणाहीकडनं अपेक्षा करावशा वाटत. हा जो पॉडकास्टचा जो सोहमनी माहोल बनवलेला आहे तो पण मला एक वेगळं समाधान देऊन गेला. मला असं सेलिब्रिटीसारखं फील झालं, मजा आली आणि छान वाटलं.